नमस्कार मित्रांनो, एस टीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। आता एस टीचा प्रवासही डिजिटल होणार आहे। जर तुम्ही विद्यार्थी असाल, महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही एस टीने प्रवास करत असाल व प्रवासामध्ये तुम्ही जर एस टी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चला तर मित्रांनो, आपल्या सुयोग वार्ता या चॅनलच्या माध्यमातून आपण हा डिजिटल प्रवास एस टी महामंडळासोबत कसा करायचा आहे हे जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन एक कार्ड लॉन्च केलं आहे। हे कार्ड डिजिटल प्रवासासाठी उपयुक्त असणार आहे। ह्या कार्डचं नाव आहे NCMC कार्ड, म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। एस टी महामंडळाने हे कार्ड NSDL पेमेंट बँक व एबिक्स टेक्नॉलॉजीज यांच्यासोबत भागीदारी करून बनवलेलं आहे। हे नवीन कार्ड क्लाउड बेस असल्यामुळे तुमचा बॅलन्स हा त्वरित अपडेट होणार आहे। या अगोदर महिला व ज्येष्ठ नागरिक हे आधार कार्ड दाखवून सवलतींचा फायदा घेत होते, परंतु एस टी महामंडळाने स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी हे कार्ड आता प्रत्येक महिलेला व ज्येष्ठ नागरिकाला कंपल्सरी केलेले आहे। राज्य शासनाने महिलांसाठी महिला सन्मान योजना, ज्यामध्ये 50% प्रवासामध्ये सूट अशी सवलत मिळत होती, ती योजना आता या NCMC या कार्ड सोबत जोडलेली असल्यामुळे महिलांना सुद्धा या प्रवासासाठी हे NCMC कार्ड काढावे लागणार आहे। आता काही ठिकाणी या कार्डशिवाय सवलतींचा लाभ दिला जातो, परंतु लवकरच हे सर्व सवलती या कार्डशिवाय बंद होणार आहे। तरी अचानक होणारी धावपळ टाळण्यासाठी लवकरात लवकर हे कार्ड आपण काढून घ्यायचं आहे। तर हे कार्ड आपल्याला कुठे मिळेल याची माहिती आपण आता बघूया। हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहराच्या जवळील एस टी डेपोमध्ये जायचं आहे। तिथे स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र असेल, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांचा शाळेचा बोनाफाईड, आधार कार्ड, महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचं स्वतःचं आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल, दिव्यांग बांधवांनी त्यांना शासनाकडून मिळालेले ऑनलाईनचे UDID कार्ड व आधार कार्ड व आधारला लिंक असलेला मोबाईल, या सर्व कागदपत्रासहित या केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करता येणार आहे। नोंदणी केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला तुमच्या घरी किंवा डेपोमध्ये लवकरात लवकर मिळेल। हे एस टीचं नवीन NCMC स्मार्ट कार्ड मोफत आहे का? तर अजिबात नाही। या कार्डसाठी तुम्हाला 199 रुपये GST सहित आगारामध्ये भरावे लागणार आहेत। जर तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जुने स्मार्ट कार्ड तुम्ही जमा केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला, हे नवीन कार्ड तुम्हाला 149 रुपयामध्ये मिळणार आहे। या कार्डला बॅलन्स टाकायचा जर असेल तुम्हाला तर फोन पे, गुगल पे याच्यावरून तुम्ही बॅलन्स टाकू शकता। म्हणजे जेव्हा आपल्याला प्रवास करायचा तेव्हा आपण आपल्या कार्डला बॅलन्स करायचा आणि आपल्या लालपरीच्या प्रवासाचा आनंद घ्यायचा। तुम्हाला या नवीन कार्डबद्दल अजून काही शंका असतील किंवा अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी सुयोग वार्ता या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।